तब्बल 20 वर्षांनंतर मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। दोघांनी सरकारच्या हिंदी भाषेच्या धोरणावर सडकून टीका केली। फक्त दोन्ही भाऊच नव्हे तर दोन्ही कुटुंब यावेळेला मंचावर एकत्र आलं आणि या मेळाव्यावरून भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार केला। मात्र राज ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर दिलाय। पाहूया। 18 वर्षांनंतर दोन ठाकरे एकाच मंचावर आले। हे आता उपस्थित झालेले आहेत। मराठी अस्मितेसाठीचा हा लढा दोन्ही भावांच्या एकजुटीचा 16 ठरेल याचे संकेत खरं तर उद्धव ठाकरेंनी दिलेत। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। एखादा सण वाटावा त्याप्रमाणे मुंबईत मराठी सोहळा हा पार पडलाय। चौफेर तुडुंब गर्दी आणि राज्याच्या अनेक भागातनं लोक वरळीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला पोहोचले। संपूर्ण ही गर्दी जी आहे ती आलेली असल्याचं पाहायला मिळते आणि गेट उघडून हे सर्वच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेट तोडून पोलीस गेटवरती उभे होते आणि संपूर्ण गेट तोडून जे आहे ती नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने आतमध्ये आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या नागरिकांना थांबवण्याचं आव्हान जे आहे ते केलं जात होतं, परंतु आता मात्र हे सगळी लोक जी आहेत ती वाजत गाजत आनंदोत्सव करत या ठिकाणी मेळाव्याला आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने ही गर्दी आहे। संपूर्ण वरळी डोमच्या आतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आत बाहेर देखील गेटच्या। वरळीतले हे सभागृह आतून अगदी खचाखच भरलं आणि बाहेर सुद्धा तोबा गर्दीमुळे प्रवेशद्वार बंद करावं लागलं। गर्दी जी आहे ती आतमध्ये झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि पोलिसांकडनं संपूर्ण गेट बंद केलेला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि नागरिकांशी आता या ठिकाणी हे लोक चर्चा करतात आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी आलेले आहेत, ते या ठिकाणी या नागरिकांशी बातचीत करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत। लोकांच्या रेट्यामुळे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। सभागृह जवळपास पूर्ण भरून सुद्धा गैरप्रकार घडू नये म्हणून 2 वेळा प्रवेशद्वार उघडण्यात आलं। या गर्दीमुळे सामान्य लोकांबरोबरच दोन्हीकडच्या नेत्यांना सुद्धा सभागृहापर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागली। आणि जे मनसे नेते होते प्रकाश महाजन यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता। त्या देखील गेटवरती आहेत आणि त्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतो।
सणासुदीला जसा मुंबईत जल्लोष होतो तसा सोहळा वरळीतल्या या सभागृहात होत होता. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदन आणि महाराष्ट्र गीतानं झाली. सभागृहाच्या आत आणि बाहेर मराठीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गर्दी दोन्ही ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी आतुर होती. अखेर 18 वर्षांनंतर एका मुद्द्यासाठी एकाच मंचावर दोन्ही ठाकरेंची एकत्रितपणे एंट्री झाली. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. ठाकरेंच्या दोन पिढ्या पहिल्यांदा एका मंचावर आल्या. उद्धव आणि राज ठाकरेंसोबत आदित्य आणि अमित ठाकरेंनीही मंचावर येऊन लोकांना अभिवादन केलं. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे या देखील कुटुंबासह मंचावर एकत्र आल्या. सरकारनं हिंदी धोरणाचा GR रद्द केल्यानंतर सुद्धा इतका अभूतपूर्व मेळावा झाला. जर तो रद्द न करता सरकार ठाम राहिलं असतं तर त्या विरोधातला मोर्चा याहून अधिक भव्य निघण्याची शक्यता होती. तुर्तास मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले. एका मंचावरून एकमेकांना साथ घातली जाते. एकमेकांच्या सोशल मीडिया हँडल्सवर पहिल्यांदाच एकमेकांचे फोटोही झळकतायत. हा एक आनंद क्षण आहे सगळ्या जुन्या शिवसैनिकांना, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना. हा मराठी माणसाचं हे राज्य आहे. आमच्या घरातच आम्हाला जर कोण काय बोलत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खरं तर या फक्त वरळी डोममध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय हा आज 5 जुलैला साजरा होणार आहे. की 100% महाराष्ट्रातील मराठी माणसाचा हा आजचा आनंदाचा दिवस आहे. आजच आमच्यासाठी दिवाळी आणि दसरा दोन्ही सण आमच्यासाठी आज आहेत. आणि आता या भाषणातूनच महाराष्ट्राची
दिशेची एक वेगळी सुरुवात होईल. तुम्ही भाऊक झालेला होता. नक्कीच मी काम केलेलं आहे शिवसेनेमध्ये अनेक वर्ष. बाहेर काही जणांनी गेट तोडले, बाहेर त्यांना पावसामध्ये स्क्रीनवर बघायला लागलं तरी ते आनंदी होते. सभागृहात बसलेला किंवा बाहेरचा किंवा महाराष्ट्रातला माणूस आज त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतं, ही भावना तमाम महाराष्ट्राची. हा मराठी भाषेचा आणि मराठी माणसांसाठीचाच लढा आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. की दोन्ही ठाकरेंनी आज महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आवाज बुलंद केला एवढं नक्की. का तेव्हा कोणालाही आनंद होतोच ना, कुठल्याही सुविधा दाखवतच ना की हे लग्नात आले, इकडे आले. कोणी जगातले कुठलेही दोन भाऊ जेव्हा तुम्हाला कुठेही दिसतात तेव्हा तो आनंद होतो. त्यामुळे त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊया. त्याला कुठलाही राजकीय अर्थ काढायचा प्रयत्न करू नका, हेच तुम्हाला मी सांगेन. आम्ही फक्त मराठीसाठी नाही तर बाकी सगळ्याच गोष्टीला आम्ही एकत्रच आहोत. कारण महाराष्ट्र, मुंबई, मराठी हा जो आहे हा सगळ्या बाजूनी व्यापलेला आहे. त्यामुळे आपण जे इंग्लिशमध्ये आम्ही याच्यामध्ये आलेलं आहे. अरे महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषा खाण टाकली या लोकांनी आणि ठाकरे बंधूचं उत्तरदायित्व आहे. आणि आज हे दोन भाऊ एकत्र आले, तुम्हाला काही फरक पडत नाही का? तुम्ही एवढा हलकोल्लाल करताय? नारायण नारायण तंबोरा घेऊन का वाजवताय तुम्ही? आणि त्यांनी दोघांनी म्हणून सांगितलेलं आहे ना, ही महाराष्ट्रद्रोही सत्ता आम्ही उठवून लावू. हे उद्धव ठाकरे बोललेले आहेत. आता राज ठाकरे बोलले, तुम्ही विधानसभेत असाल, रस्त्यावर तर आम्ही आहोत. हे राजकीय स्टेटमेंट आहे. रिचमंड व्हर्जिनिया अमेरिकेतून आलो. एक मराठीचा जो आवाज आहे तो परत जोरदार वाजतोय. दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. अंगावर शहारे काय असतात हे जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी वरळी डोममध्ये यावं. काय प्रकारचं वातावरण आहे. नक्कीच जर दोन भाऊ एकत्र निवडणूक लढले तर जी भाजपची माजरशाही मांडली आहे ती नक्कीच कमी होईल. फक्त वाईट वाटतंय की 20 वर्ष नव्हतं लागाय पाहिजे तर यांची कोणाची ताकद नव्हती वाकड्या नजरेने बघायची. भाषण म्हणण्यापेक्षा मराठीचा जल्लोष साजरा करायला आलोय आम्ही दोन भावांना ऐकण्यासाठी आलो. हिंदू आहोत, हिंदी नाहीये. आता जे बघतो ना मराठी लोकांना हे करतात, त्यासाठी मराठी लोकांनी एकत्र येणं जरुरीच आहे. मराठी जो अस्मितेचा मुद्दा आहे त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत. म्हणजे ते दोघं राजकीय ह्याच्यावरती एकत्र येतील की नाही हे आम्ही नाही सांगू शकत, पण आज मराठी म्हणून एकत्र आलेत ना आणि तो जल्लोष करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आज आमची दिवाळीच आहे. असा दिवस आम्हाला 20 वर्षांनी बघतोय. कोणी काही शिकवलं तरी पण त्यांनी ऐकू नये, फूट पाडू नये दोघांमध्ये. हेवे दावे हे सर्वांचेच असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. पण मराठी माणसांसाठी त्यांनी आपले जे बंधू प्रेम दाखवावं असं आम्हाला वाटतं. आणि पुन्हा जर ती संधी मिळाली तर आम्ही महाराष्ट्रात इतिहास घडवू शकू अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जेव्हा आवाज बुलंद होतो ना तेव्हा आपसूक बाकी लोक मराठी शिकतात, पण तो बुलंदपणा दिसला तर शिकणार ना, तो दिसण्यासाठी आज इथे आलो. खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच ह्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे पॉलिटिक्स आहे त्याच्यावर खूप छान प्रभाव पडणार आहे. मराठीत बोललंच पाहिजे सगळ्यांनी. जे मराठी आहेत त्यांनी पण आणि जे मराठी नाही आहेत त्यांनी पण. जे मराठीचे अभ्यासक आहेत, जे साहित्यिक आहेत, जे मराठीसाठी उभे राहणारे राजकारणी आहेत, त्या सगळ्यांमुळे आज हा विजयी सोहळा होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.